नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वेज चना कबाब। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक मोठा वाटी चणे मी रात्री भिजवून 3 चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, धना जिरा पूड आहे, मीठ साधं मीठ आणि काळं मीठ आहे हे, हळद, लाल तिखट, तीळ, चना मसाला अर्धा टीस्पून आणि बाइंडिंगसाठी बेसनचं पीठ घेतलंय आपण। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू। आपण या चण्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, आपण बघू शकता। एकदम असं पावडर कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। जर तुम्हाला वाटत असेल की जाड राहिले तर तुम्ही अजून 1-2 वेळा मिक्सरमधने फिरून घेऊ शकता। त्यामध्ये आता आपण जे मसाल्याचे जिन्नस आहेत ते ॲड करून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण हे कांदा आणि कोथिंबीर जी आहे बारीक कट करून घेतलेली ती टाकूयात। मी सगळी कोथिंबीर वापरत नाहीये, जसं लागेल तसं टाकेल। त्यामध्ये थोडासा जो अर्धा टीस्पून मी कांदा लसूण छोले मसाला घेतला होता ते टाकून घेतेय। तीळ, धना जिरा पूड, मी शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे अंदाजानेच घेतेय, आता खारट नको व्हायला। हळद, लाल तिखट, बाइंडिंगसाठी आपण बेसनचं पीठ वापरणार आहोत। जसं लागेल तसं हळूहळू मिक्स करायचं आहे। आणि लिंबू पिळून घ्यायचा शेवटी। आणि याचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून याचे आपल्याला छान कबाब बनवता येतील। आणि आपल्याला तेलावरती, तर आपण बघू शकता मी घट्टसर गोळा मळून घेतलाय। त्यामध्ये 2 चमचे मी पाणी टाकलेलं आहे आणि शेवटी गोळा झाल्यानंतर 1 चमचा तेलभर लावून ह्याला चांगलं गोळा मळून घेतलाय। तर आपण छोटे छोटे याचे कबाब बनवून घेऊयात। थोडंसं हाताला आधी तेल लावून घ्या, म्हणजे जेणेकरून हे चिकटणार नाही, कारण की आपण कांदा टाकलेला आहे त्याच्यामुळे त्याचं पाणी सुटायला सुरू होईल आणि जे आपला पिठाचा गोळा आहे हा थोडासा सैल व्हायला सुरू होईल। असे छोटे छोटे कबाब आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। छोटे मोठे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आवडीनुसार, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित शॅलो फ्राय करता येतील त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहे। अशा चला तर मग आपण बघू शकता मी याचे त्या गोळ्याचे मस्त कबाब्स बनवून घेतलेले आहेत। तो आवडीनुसार तुम्ही साईज कमी जास्त करू शकता। मी मीडियम साईजचे बनवले। तर आपण मी एका साईडला पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। तर आपण तेल गरम झालेलं आहे, आपण एक एक याच्यामध्ये ठेवून घेऊयात कबाब। लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि थोडंसं साईड तळत आली की त्याला चेंज करून घ्यायची आहे साईड आपल्याला। 2 पॅच मध्ये तळावे लागतील मला आता हे। आताच त्याचा एकदम सुगंध यायला लागलाय मला, जेवढे मसाले आपण टाकले त्यामुळे। तर आपण बघू शकता किती सुंदर कोटिंग आलेली आहे याला। मी 1-2 मिनिटांनंतर प्रत्येक साईड गोल फिरवून त्याला छान शॅलो फ्राय होऊ दिलेला आहे। एक त्याचं सगळीकडून लाल कलरची कोटिंग आल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। साधारण 10 मिनिट लागतील हे व्यवस्थित होण्यासाठी। पण बघू शकता किती सुंदर कोटिंग आलेली आहे याला। तर मी एक हलक्या हाताने काढून घ्यायचं एकदम, जेणेकरून ते मोडणार नाही। तुम्ही याला सॉस सोबत, पुदिन्याची चटणी सोबत खाऊ शकता। टिश्यू पेपर वरती मी काढून घेते, जेणेकरून त्याचं सगळं ऑइल ते शोषून घेईल। त्याला आपण डीप फ्राय पण करू शकतो, पण ऑइली खूप होऊन जाईल, त्यामुळे मी शॅलो फ्राय करते। तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे काढून घ्या आणि मग एन्जॉय करा सॉस सोबत वगैरे। तर मी टिश्यू पेपरवरतून एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर तुम्ही याला पुदिन्याची चटणी किंवा सॉस सोबत एन्जॉय करू शकता।
हे चना कबाब आपण लो फॅट फुल प्रोटीन आहेत, आपण डाएटसाठी पण वापरू शकतो. एवढं जास्त तेल वापरलं गेलं नाही याच्यामध्ये. जर तुम्हाला बिलकुल तेल वापरायचं असेल तर तुम्ही याचे आप्पे पण बनवू शकता. सेम प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला याच्यासाठी. एन्जॉय करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालंय ते.